आज काही कामानिमित्त बाहेर गेले होते, पण ते काय काम झालंच नाही. मग मी ड्रेसच्या दुकानामध्ये आले. बरेच दिवसापासून मला कॉर्ड सेट घ्यायचा होता. जवळच्या 2-3 शॉपमध्ये मी आधी कॉर्ड सेट पाहिले होते, पण कापड वगैरे एवढं पसंत पडलं नव्हतं. कारण ते कापड जे होतं ते लिननचं होतं आणि मला कॉटनमध्ये हवे होते. तर इथे कॉटनचे कॉर्ड सेट होते. 2 कॉर्ड सेट मला इथले आवडले, पण एक जो रंग होता पिवळा आणि हिरवा मिक्स, तो माझ्याकडे आधीच ड्रेस होता हिरव्या कलरचा असा. त्यामुळं मग मी तो घेतला नाही. आपल्या लेडीजचं असंच होतं, साडी किंवा ड्रेस आपल्याला पसंत पडतो, पण आधी आपल्याकडे तसे कलर असतात म्हणून परत आपलं मन जे आहे ते चलबिचल होतं, हे घेऊ का नको. मग मी हा कलर पसंत केला, बेबी पिंक कलर होता तो आणि हा माझ्याकडे कलर सुद्धा नव्हता. तर ड्रेसचं कापड खूप छान होतं. 2 ड्रेस घ्यायचे होते, पण एकच ड्रेस पसंत पडला, त्यामुळे ते घेऊन मी आले. आणि थोड्या वेळाने मला आठवलं की आपलं भाकरीचं पीठच संपलेलं आहे. मग मी पुन्हा दळण केलं, संध्याकाळी चहा गरम केला आणि शेजारी शेंगदाणे सुद्धा भाजून घेतले, कारण संध्याकाळी मला शेंगदाण्याचे लाडू बनवायचे होते. टेरेसवरती येऊन असा मस्तपैकी चहाचा आनंद घेतला. थोड्या वेळाने मिस्टर सुद्धा घरी आले होते आणि मिस्टरांनी हे असे अंजीर आणले होते. अंजीर खूप छान होते, अगदी गोड होते. दिव्या आणि अनिका सुद्धा स्कूलवरून घरी आल्या होत्या. त्यांना हे कलिंगड कट करून दिलं. इकडे स्वयंपाकाची तयारी चालू होती, लाडूची सुद्धा तयारी चालू होती. अनिकाला शेंगदाण्याचे लाडू खूप आवडतात. ती 2 दिवस झाले मागे लागली होती की शेंगदाण्याचे लाडू कर म्हणून. मग रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर अनिकाचा अभ्यास घेतला, कारण तिची जी आहे ती परीक्षा सुरू झालेली आहे. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी कशाचा उपयोग होतो? संगणक. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनेलला सबस्क्राईब करा.